लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सिल्लोड महामार्गावरील खामगाव फाट्याजवळ आज दुपारी 4च्या सुमारास भीषण अपघात झाला। दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोन मित्रांना पाठीमागून आलेल्या कारने जोरदार धडक दिली। या अपघातात एक युवक ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे। मृत युवकाचे नाव आदित्य भास्कर थोरात, वय 18 वर्ष, राहणार खामगाव, तालुका फुलंब्री असे आहे। तर गंभीर जखमी झालेल्याचे नाव यश शामराव दांगुडे, वय 18 वर्ष, राहणार खामगाव, तालुका फुलंब्री असे आहे। दोघेही मित्र मोटारसायकलवरून खामगावहून आळंदकडे जात असताना ही दुर्घटना घडली। फुलंब्रीहून येणाऱ्या XUV कार क्रमांक MH3 CS 9731 ने जोरात धडक दिल्याने दोघेही युवक गंभीर जखमी झाले। अपघातानंतर महात्मा फुले क्रीडा मंडळाच्या रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी यांनी तातडीने मदत करत जखमींना फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। तेथे वैद्यकीय तपासणीनंतर आदित्य थोरात याला मृत घोषित करण्यात आले, तर यश दांगुडे याला छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे। पुढील तपास वडोद बाजार पोलीस करत आहेत। रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनीसाठी मराठवाडा उपसंपादक अकबर शहा, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.